नमस्कार, मनीषाज किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे आरोग्यदायी अशी सराट्याची भाजी। चला तर सराट्याच्या भाजीविषयी थोडीशी माहिती घेऊया। ही पहा, सराट्याची भाजी भरपूर अशी आमच्या शेतात उगवून आलेली आहे। ही सराट्याची भाजी हरभऱ्याच्या भाजीसारखी दिसते आणि चवीलाही खूप छान लागते। ही सराट्याची भाजी खाल्ल्यास कंबरदुखी आणि गुडघेदुखीचा त्रासही कमी होतो। शिवाय मूतखड्याचा त्रास होत असेल तोही कमी होतो। अशक्तपणा आला असेल, रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तरी ह्या सराटीच्या भाजीचा आहारात समावेश करायचा आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही पहा, सराटीची भाजी अगदी जवळून मी तुम्हाला दाखवते। अशा प्रकारची सराट्याची भाजी दिसते। ही सराट्याची भाजी अजून कोवळी आहे, अजून याला सराटे आलेले नाहीत, फक्त सराट्याची फुले आलेली आहेत। ही कोवळी भाजी अगदी खूप छान होते, अगदी हरभऱ्याच्या भाजीसारखी चवीला लागते। तुम्ही एकदा जर केली नसेल अजून तर नक्की एकदा करून बघा। हे पहा, अशा पद्धतीची सराट्याची भाजी असते। तुम्हाला जर सराट्याची भाजी माहिती नसेल, आई, आजी किंवा सासूबाईंना ही भाजी नक्कीच माहिती असेल, त्यांना विचारून तुम्ही ही भाजी बनवू शकता। सुरुवातीला भरपूर असं पाणी टाकून भाजी स्वच्छ धुवून घेऊया। भाजीला माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे असं स्वच्छ भाजी धुवून घ्यायची आहे। भाजी धुवून झाल्यानंतर एका जाळीदार भांड्यामध्ये भाजी काढून घ्यायची आहे, म्हणजे भाजीमधील पाणी सर्व वितळून जाईल। पाऊस पडला ना, माळ रानातील रिकाम्या जागेत ही भाजी उगवून येते। कुठलंही औषध न फवारता शेतातील निरोगी अशी हिरवीगार भाजी आपल्याला खायला भेटते। आता गॅसवर कढई ठेवून सुरुवातीला तेल टाकून घ्यायचं आहे आणि फोडणीला लसणाचे असे बारीक बारीक तुकडे करून, हे पहा, अशा पद्धतीचे तुकडे करून फोडणीला टाकायचं। खूप छान चव लागते। फोडणीला लसणाचे तुकडे टाकून घेऊया। लसणाचे तुकडे जरासे लाल झाले की त्यामध्ये आपण भाजी टाकून घेणार आहोत। भाजी टाकून झाली की सुरुवातीला अशी पूर्णपणे हलवून घ्यायची आहे। आपण फोडणीला टाकलेलं लसूण करपेल त्यासाठी भाजी अशी पूर्णपणे हलवून घ्यायची आहे। भाजीमध्ये टाकण्यासाठी हरभऱ्याची डाळ 20 मिनिटं मी भिजायला ठेवलेली आहे, ती आता या भाजीमध्ये मी टाकून घेत आहे। तुम्हाला भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ आवडत नसेल तर हरभऱ्याची डाळ नाही टाकली तर ही भाजी खूप छान होते। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा भाजी अशी पूर्णपणे हलवून घ्यायची आहे। भाजी हलवून झाल्यानंतर आता गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि भाजीवर झाकण झाकून मिठातच मंद आचेवर भाजी शिजवून घ्यायची आहे। भाजी शिजते आहे तोपर्यंत शेंगदाणा कूट करून घेऊया। भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। कुठलीही हिरवी भाजी बनवताना शेंगदाण्याचा कूट आपल्याला मोठाच ठेवायचा आहे। मोठ्या कुटाच्या भाज्या खूप छान लागतात। भाजीवरचं झाकण काढून घेऊन भाजी पूर्णपणे हलवून घेऊया आणि यामध्ये शेंगदाणा कूट टाकून घ्यायचा आहे। हे पहा, असं जाडसर शेंगदाण्याचा कूट मी करून घेतला आहे। शेंगदाण्याचा कूट हिरव्या भाजीला जरासं भरपूर टाकायचा, म्हणजे भाज्या छान बनतात। इथे मी भाजीमध्ये लाल तिखट टाकून घेत आहे। लाल तिखट 1 चमचा। तुम्हाला जर हिरव्या मिरच्याची भाजी आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्याची ही भाजी बनवू शकता। आत्ता पुन्हा पूर्णपणे भाजी हलवून घेऊया। भाजी जर शिजली नसेल तर वरून थोडंसं पाणी टाकून ह्या पद्धतीने पूर्ण बाजूने थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। भाजीच्या साईडनं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवून भाजीवर झाकण झाकून 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे। भाजीवरचं झाकण काढून भाजी शिजली आहे का ते पाहायचं आहे। भाजी शिजली आहे, गॅस बंद करायचा आहे। अशा पद्धतीने सराट्याची भाजी ही बनवून तयार झाली आहे। रेसिपी आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।